पाटसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी अटकेत। दौंड तालुक्यातील पाटस योगेश डोंगरेश्वर नगर इथे गुरुवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पुण्यात जिम चालवणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक केली असून पुढील न्यायालयीन कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली। आरोपी सोशल मीडियावरून महिलांना फसवून आकर्षित करत असल्याची चर्चा परिसरात आहे। या घटनेनंतर नागरिकांत संताप व्यक्त होत असून पोलिसांनी शांतता संयम राखण्याचे आवाहन केले आहे। आरजे न्यूज 27 मराठी करिता विकास साळुंके। त्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। आरोपी यास आज सकाळी ताब्यात घेण्यात येऊन त्याला त्याची अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि तदनंतर न्यायालयीन प्रक्रिया करून पुढील तपास करण्यात येत आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने किंवा समाजात कोणती धार्मिक तेढ, जातीय तेढ किंवा विसंवाद निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्व समाजातील लोकांनी जपून करावा। कुणाचेही समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा इतर काही बाबीतून असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवू नयेत किंवा जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये काही मेसेज संदर्भात सर्व ग्रुप ॲडमिननी काळजी घ्यावी। सर्व ग्रुपमधील सदस्यांना निवेदन करावं किंवा सूचना कराव्यात की जेणेकरून कुठलाही आक्षेपार्ह मेसेज आपल्या ग्रुपमधून व्हायरल होणार नाही आणि त्यातून सामाजिक शांतता भंग होणार नाही। त्यासाठी ग्रुपमध्ये ओनली फॉर ॲडमिन असं सेटिंग लावून घ्यावं। त्याचबरोबर कुठलाही आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी व सामाजिक शांतता बाधित होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।